नमस्कार अभियोग्यता धारकांनो, पवित्र पोर्टलवरती नेमकी जाहिरात येते तर ती कशी येते या संदर्भामधली स्टँडर्ड प्रोसिजर जी आहे ती पवित्र पोर्टलने जी दिलेली आहे ती आपण जाणून घेऊ. अनेक जण म्हणतात की आता सध्या रिक्त जागांचा आकडा माहिती झाला की लगेच पवित्र पोर्टल सुरू होणार. बाबांनो, असं करू नका. गावामधील एखादी व्यक्ती जशी चिलम मारून किंवा गांजा मारून लगेच धुवा उडवत राजा बनून जाते, तसंच लगेच उंटावरचे नवरदेव बनून पवित्र पोर्टल ताबडतोब सुरू होतील, जाहिराती येतील आणि लगेच प्राधान्य करून भरायला सुरुवात होतील. अशा प्रकारचे ढोल ताशे वाजून दवंडे पिटणारे काही जण यांचा फारच सुळसुळाट झालेला आहे. परंतु नेमकी ॲडव्हर्टाइजमेंट देण्याची प्रोसिजर कशी असते ही स्वतः पवित्र पोर्टलने दिलेली जी काही प्रोसिजर आहे तर ती एकदा तुम्ही जाणून घ्या. म्हणजे लक्षात येईल आपल्याला की साधारणतः प्रोसेसला किती वेळ लागतो. 2 मिनिटांमध्ये मॅगी बनवण्यासारखी ही सोपी पद्धत नाही. बाकी कोण काय म्हणते हे जाऊ द्या, परंतु जे शिकलेले सवरलेले अभियोग्यता धारक आहेत किंवा तुम्ही तरी ही सगळी प्रोसिजर लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी किती संयम ठेवायचा. बघा, सब्र का फल मीठा होता है. म्हणून भावांनो, ही प्रोसेस जेवढी म्हणजे आपल्याला निश्चित बघा, ऑलरेडी तुमच्या आयुष्यामधला खूप महत्त्वाचा भाग गेलेला आहे. आता ही प्रोसेस साधारणतः 15-20 दिवस लेट जरी झाली तरी जास्त टेन्शन घेऊ नका. 15-20 दिवस लेट झाली तर जास्त जागा येतील. अन्यथा तुम्ही घाई गडबड जर करत बसले ही जर प्रोसेस चुकली तर मग पूर्णच्या पूर्ण प्रक्रिया थांबते. नंतरच्या काळामध्ये हे मागच्या वेळेस 2017च्या वेळेसचे जे उमेदवार होते तर त्यांना विचारा किती अडचणी आलेल्या होत्या. त्यामुळं पवित्र पोर्टलवरती ॲडव्हर्टाइजमेंट निर्माण करत असताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आणि ती जर घेतल्या गेली नाही तर मग पुन्हा तुम्ही लागलेले जरी असाल, तिथं जर रोस्टर चुकलेला असेल किंवा विषयनिहाय बिंदू चुकलेला असेल तर तुम्हाला पुन्हा घरी जाण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. रयत संस्थेमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे तो काय तुम्हाला वेगळा सांगण्याची गरज नाही आहे. बाबांनो, प्रत्येक ठिकाणच्या अडचणी वेगवेगळ्या असतात, म्हणून थोडासा वेळ लागला तरी चालते. शांततेनं सबरीनं जर झालं तर योग्य आहे. महत्त्वाच्या विषयाकडे येऊ. प्रोसिजर नेमकी काय दिलेली आहे ती बघा. किती मोठा फ्लो चार्ट आहे हा मी घरी बनवलेला नाही, हा पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे. हा तुम्ही सुद्धा मिळवू शकता. स्वतः अभ्यास करा आणि ह्या प्रोसिजरला किती वेळ लागेल हा तुम्हीच विचार करा. शेवटी सरकारी काम आणि 6 महिने थांब. बघा, सुरुवातीला काय होतं, पवित्र पोर्टलवरती जाहिरात निर्मिती प्रक्रिये हे नेमकी कशी, इंग्रजीमध्ये फ्लो चार्ट मी तुम्हाला मराठीमध्ये माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला ही रोस्टर नोंद तपासणी जी असते म्हणजे तपशील जो असतो तर आपल्याला तो भरावा लागतो. काय, एखाद्या शाळेमध्ये एखाद्या बिंदूनुसार म्हणजे कास्टनुसार कोणती जागा आहे, किती जागा आहेत ते या ठिकाणी भरावं लागतं. म्हणजे रोस्टर एंट्री डिटेल्स ह्या फिल करावे लागतात. त्यानंतर मग रोस्टर पडताळणीसाठी मंजुरी प्राधिकरणाकडे ते पाठवावे लागतात. कोणाला? संस्थांना. मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या किंवा खाजगी व्यवस्थापन असू द्या, त्यांना ते पाठवावं लागतं. म्हणजे काय, फॉरवर्ड रोस्टर टू अप्रुव्हल अथॉरिटी फॉर व्हेरिफिकेशन, त्याचं व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर मग हे मंजुरी प्राधिकरण काय करतं, ज्याला आपण मावक वगैरे म्हणतो, तर ते एकतर रोस्टर मंजूर करते किंवा नाकारते. आता जर समजा मंजूर न करता त्यांनी नाकारलं तर काय होते, पुन्हा रोस्टर एंट्री डिटेल्स हे भरावे लागतात. म्हणजे पुन्हा सुरुवातीपासूनच करावी लागते. आणि जर त्यांनी असं म्हटलं की बा ठीक आहे, रोस्टर व्यवस्थित आहे, मग विषयानुसार जाहिरात तयार करा किंवा अद्ययावत करा, अशा पद्धतीचा टॅब ओपन होतो. म्हणजे मग ते क्रिएट ऑर अपडेट सब्जेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे कोणत्या विषयासाठी आहे तर ते मग आपल्याला अपडेट करावं लागतं. ठीक आहे ना. आधी महत्त्वाचं रोस्टर, मग त्याच्यानंतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी विषय. हे झाल्याच्या नंतर विषय जाहिरात पडताळणीसाठी मंजुरी प्राधिकरणाकडे हे पाठवावं लागतं. म्हणजे फॉरवर्ड सब्जेक्ट ॲडव्हर्टाइज टू अप्रुव्हल अथॉरिटी फॉर व्हेरिफिकेशन. जी काही मंजुरी प्राधिकरण असते त्यांच्याकडे आपल्याला जी काही विषय जाहिरात तयार केलेली असेल तर ती पुन्हा एकदा मंजुरीसाठी पाठवावी लागते. आता जर हे बरोबर झालं तर ठीक आहे, जर चुकली तर पुन्हा मग ती सुरुवातीला येते. म्हणजे कुठं, विषयानुसार जाहिरात तयार करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी ही प्राधिकरण पुन्हा त्याला पाठवू शकते. हे झाल्याच्या नंतर जर समजा मंजुरी प्राधिकरणानं म्हटलं की ओके, तुमचं भाऊ विषयानुसार रोस्टर सुद्धा बरोबर आहे, मग काय करते, संस्था किंवा मॅनेजमेंट जाहिरात तयार करते. लक्षात घ्या तुम्ही, ही सगळी प्रोसेस आहे बरं का. आणि मग तयार झालेली जाहिरात जी आहे तर ती पवित्र पोर्टलवरून डाउनलोड करता येते, ती मॅनेजमेंटला पाहता येते. मग मॅनेजमेंट काय करते, ती जाहिरात आपल्या वृत्तपत्रांमध्ये देते. ठीक आहे. आणि ती पोर्टलवरती सुद्धा विद्यार्थ्यांना असेस करण्यासाठी मिळते. ही प्रोसेस आहे. ही सगळी प्रोसेस जर फॉलो केली तर ती आपल्याला जाहिरात पाहायला मिळते. अर्थातच त्या एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं असेल किंवा मग आपल्या ह्याचं एखादी खाजगी व्यवस्थापन असेल तर त्यांचं आपल्याला नेमकं कोणती जागा आहे, प्रिफरन्स कसे द्यायचे, एखाद्या शाळेवरती कोणत्या विषयाची जागा आहे, त्या ठिकाणी कोणत्या कास्टची जागा भरल्या जाणार आहे,
बरोबर आहे की नाही. म्हणजे रोस्टर नेमकं काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पडते. हे कशावर दिलेलं आहे, पवित्र पोर्टलवरती आहे. भावांनो, मॅगी बनवण्यासारखी ही सोपी प्रोसेस नाही. एक जरी त्या ठिकाणी बिंदू कमी जास्त झाला तर त्यावरती आक्षेपसुद्धा नोंदवले जातात आणि नोंदवलेले जे आक्षेप आहेत तर त्याची सुद्धा माहिती मग नंतर द्यावी लागते. त्याची सुनावणी चालते, मग त्याच्यामध्ये वेळ जातो. अधिकारी सुद्धा कंटाळलेले असतात, कारण की रोज रोज नवीन नवीन जी आर येत असतात. प्रत्येक जी आरचं त्यांना पालन करावं लागतं, डोक्याची खिचडी होऊन जाते. म्हणून बाबांनो, ही प्रोसेस दिसती तेवढी सोपी नाही. यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी सारखी इतकी तर फारच सोपी नाही आहे. ठीक आहे का नाही. उठलं का टाकला व्हिडिओ, उठलं का टाकला व्हिडिओ. आमच्या यूट्यूबवाल्यांवरती जास्त तुम्ही भरोसा ठेवू नका. माझ्यासकट सरळ जायचं पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती. तिथं जेवढे नोटिफिकेशन आहेत तेवढे सगळेच्या सगळे वाचा. ठीक आहे का नाही. स्वतः वाचा, स्वतः खात्री करा. उघडा डोळे, बघा नीट, वाचा नीट आणि झोपा नीट. काळजी काही जास्त करू नका, सगळं व्यवस्थित होईल. काही प्रश्न असतील, अभिप्राय असतील तर बाजूला माझा नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करा. नसेल कॉल करायचा तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि बघूयात काय होते. तर माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद.